पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये। तर बऱ्याच जणांनी कमेंट केलते की पुणे ते महाबळेश्वर प्रवास कर। खरं म्हणजे तो अगोदरच मी प्रवास करणार होतो, पण एका बसची मी वाट बघत होतो, पण ती अजूनही बस चालू झालेली नाही आहे। बहुतेक जणांना समजलं असेल कोणत्या बसविषयी बोलतोय, तर ती आहे महाबळेश्वर दर्शन बस। ती काही दिवसांपूर्वी चालू होती, पण जसा पावसाळा सुरू झाला तसं ती बस बंद आहे। बरेच कमेंट आले की पुणे ते महाबळेश्वर प्रवास कर। आज आपली बस असणार आहे लालपरी स्वारगेट महाबळेश्वर। आपल्या बसचा मार्ग आहे शिरवळ, पारगाव, खंडाळा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि त्याच्या शेजारी लागली इथं पुणे राजापूर मार्ग आहे कोल्हापूर, अनुस्कुरा, पाचल। महाबळेश्वरसाठी पण बस भरपूर आहेत। तुम्ही जर आला स्वारगेटमध्ये तर तुम्हाला साधारण 1 ते 1.5 तास किंवा 2 तासांनी प्रत्येक तुम्हाला महाबळेश्वरसाठी बसेस आहेत। महाबळेश्वरसाठी बस लागते फलाट क्रमांक 7 वरती, लक्षात ठेवा। नाहीतरी काय तिथं आल्यावरती तुम्हाला वाचलं तर समजेल की कुठे बस लागते। सुरू होतोय आपला प्रवास महाबळेश्वरसाठी। आज इतर दिवसांप्रमाणे गाड्यांची संख्या जरा कमी दिसते। महाबळेश्वर ॲक्सिडेंट झाला आहे। पुणे जिल्ह्याची हद्द संपते आणि तुम्ही नदीला पाणी बघू शकता की इथून पुढे सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते। तर आता आपण आलेलो आहोत शिरवळ बसस्थानकामध्ये आणि मी पहिल्यांदा ही गाडी बघितली पुणे कोल्हापूर रोडवरती, जी बस स्टँडमध्ये आली नाही तर सगळ्या गाड्या बाहेरून जातात। या गाडीचं इथं येण्याचं कारण म्हणजे ह्या गाडीचा स्टॉपच आहे बरोबर इथं शिरवळमध्ये। आता ही गाडी प्रत्येक स्टॉपमध्ये जाणार, पारगाव खंडाळाला सुद्धा स्टँडला जाणार आहे, त्यामुळे पारगाव खंडाळाचं स्टँडसुद्धा तुम्हाला दाखवता येणार आहे। गाडी एकदम जुन्या टाईपमधली वाटत आहे कारण की ते सपोर्टसाठी लावलेलं आहे मध्ये रॉड। पण एक प्रॉब्लेम असा आहे की ह्या गाडीचा सुद्धा एकच वायपर आहे आणि ही काच पूर्ण ह्या साईडची खराब झालेली, त्यामुळे मग तुम्हाला काय दाखवा हा मला प्रश्न पडला आहे। आता गाडी पुढे खंडाळ्यामध्ये थांबणार आहे, तर तिथे थोडंसं आपण काच जरा क्लीन करूया म्हणजे तुम्हाला समोरचा व्ह्यू जरा व्यवस्थित दिसेल। चला आपले चालकदादा पण आलेले, जाऊया बसूया आपल्या बसमध्ये। आपण पारगाव खंडाळ्यामध्ये आलोय आणि गाडी इथंच एक 15 मिनिटं नाश्त्यासाठी थांबते। तर बघूया काहीतरी जुगाड करता येतो का आपल्याला काचेचा, कारण पुढचा व्ह्यू खूप छान आहे, बघण्यासारखा आहे, त्यामुळे आपण इथंच क्लीन करून घेऊया। आणि एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला माहिती असेल की सध्याच्या गाड्यांमध्ये जर ऊन येत असेल समोरून, डोळ्यांवरती त्रास होत असेल तर आता पुढे असे पडदे आलेले आहेत वरतून असं खाली येण्यासाठी गाडीवरती काचेवरती। पण अगोदरच्या गाड्यामध्ये कसं होतं ते तुम्हाला दाखवतो। ते बघा इथं हे पूर्ण पत्रेच आहे, पण ते आता खाली सुद्धा येत नाहीये, पूर्ण जाम झालंय ते, खाली सुद्धा याय नाही, ते कधी घेतलंच वापरतच आलं नाही ते। तर जाऊया खाली, बॉटल बघूया आधी कधी। टाइम झालाय 10:29। आता बऱ्यापैकी थोडंसं व्ह्यू चांगला दिसेल अशी अपेक्षा करूया आपण। बऱ्यापैकी क्लीन झालेली आहे। चहा द्या, घरून निघतानाच नाश्ता करून आलतो, त्याच्यामुळे आता फक्त आपण चहा घेतोय। थँक्यू। मगाशी स्वारगेटमध्ये आपल्या प्रवासाचं अंतर सांगायचं राहिलेलं, आपलं पुणे म्हणजे स्वारगेट ते महाबळेश्वरचं अंतर आहे 119 किलोमीटर। 119 किलोमीटर 2 तास 55 मिनिटं। चहा घेत बसमध्ये जाऊया। तर एक गोष्ट सांगायची होती, मगाशी आपण नसरापूरपाशी असताना एक दुर्दैवी घटना घडली होती, पण एक गोष्टीचा आनंद होतो की तिथं जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाची ॲम्ब्युलन्स म्हणजे ती मोफत सुविधा आहे।
तिथं तात्काळ लगेच सिद्ध झाली. ह्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. आणि तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट अजून सांगतो मी, आता जी गुरुपौर्णिमेचा वारी उत्सव झाला त्याच्यामध्ये आणखीन समाजाच्या कल्याणासाठी जे अपघातग्रस्त आहेत त्यांच्या मदतीसाठी आणखीन 10 ॲम्ब्युलन्स समर्पित करण्यात आलेले आहे. म्हणजे सगळा जो ॲम्ब्युलन्सचा खर्च आहे तो संस्थान करणार आहे. आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या वाईमध्ये. तिला काही जण दक्षिण काशी सुद्धा म्हणतात. आणि हे माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हे आहे वाईचं बस स्थानक. आणि आता टाईम झाला आहे 11:25. इथं फलाट क्रमांकाची संख्या आहे 6, 1 ते 6. बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये. पण पाहायला गेलं तर प्रत्येक बस स्थानकात तुम्ही कुठल्याही जावा स्टँडमध्ये जास्त तर तुम्हाला खड्डेच दिसतील. चालक दादा गेले ते एंट्री करायला, त्यामुळं आपल्याला खाली उतरता आलं. वातावरण खूप छान आहे, एकदम मस्त वाटतं प्रवास करताना. पाऊस वगैरे नाही आहे सध्या इथं तरी. पुण्यामधून येताना आपल्याला पाऊस लागलेला पण आता इथं तरी नाही आहे. आता वाईला दक्षिण काशी का म्हणतात, कुणाला जर माहिती असेल तर कमेंट करा. तर मी आता आलो आहे शेवटच्या सीटवरती आणि इथून जे व्ह्यू दिसतोय ना ते तुम्हाला दाखवतो. अख्खाच्या अख्खं वाई दिसतंय इथून खाली. काय व्ह्यू दिसतोय बघा ना. सगळी सह्याद्री पर्वताची डोंगर रांग दिसते. जबरदस्त व्ह्यू आहे एकदम. केवढीशी घरं दिसतात फक्त, छोटी छोटी. निसर्गासमोर आपली काहीच ताकद नाही आहे. बघा ना केवढीशी घरं दिसतात. शेती दिसती, घरं दिसतात. ते काय काय दिसतंय. आभाळ आणि डोंगरांचा संगम झालेला दिसतोय ते. समोरची बस आहे रोहा तुळजापूर.
पाचगणीचं बस स्थानक. धबधबा दिसतोय का तुम्हाला? श्रीवर्धन लातूर होती ती. आता एक बस गेली ती होती श्रीवर्धन लातूर, पण ही ह्या मार्गातून आली. म्हणजे ती माणगावमधून झाली पण ती आंबेनळी घाटामधून गेली. समोर आहे रोहा कोल्हापूर. हो गर्दी बघा, गर्दी एकदम धुकं झालं इथं सगळं. एक नंबर. जातो साताऱ्यासाठी. हो भाई, मस्त ढग वगैरे आलेले आहेत. समोर आहे महाबळेश्वरचं बस स्थानक. ढग वगैरे आलेले आहेत, बघू शकता इथं तुम्ही. तर आलो आहोत आपण सातारा जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये. आणि तुम्ही इथं बघू शकता की धुकं बघू शकता इथं तुम्ही. तर अशा प्रकारे स्टँडमध्ये आल्या तुमचं स्वागत केलं जातं. मस्तपैकी ढग वगैरे खाली आलेले आहेत. सकाळी 9 वाजता आपण निघालेलो आणि आता वेळ झाला आहे 12:38. म्हणजे आपल्याला जवळजवळ 3.5 तास लागले महाबळेश्वरमध्ये येण्यासाठी. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा प्रवास कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. तर मी बोललो होतो की ढग खाली आलेले नाही, आपण ढगापाशी आलो. कारण की इथली समुद्र सपाटीपासूनची उंची 1372 मीटर आहे.